नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपला जे मूग आहे, मूग निघलेला आहे पूर्ण. आज याला 8 दिवस झालेले आहेत. हे बघा, 8 दिवसामध्ये चांगला पूर्णता निघले आहे. आणि आता हे जे स्प्रिंकलर लावलेत आपण, त्याच्या अगोदर या रानात लावली तिकडं, तर याला आपण काल संध्याकाळी भिजवले आहे. कारण ऊन भरपूर पडल्यामुळं रान लवकर हडकत आहेत. रात्री आपण याला इकडे टाकलेले होते स्प्रिंकलर, रात्री पूर्णतः भिजले. ओल याच्यामध्ये चांगली आहे. आणि याला आपण जे आहे ते 4 ते 5 तास भिजवलं. आणि लाईन जी आहे ती लाईन हे आहे ते व्हायली रात्री. हे बघा, ओल आहे, आपण रात्रीच भिजवलं. आता याच्यामध्ये अजून गेल्यानंतर अजून ओल आपल्याला जास्त जाणवते. हे बघा, आता इकडे स्प्रिंकलर टाकले. आता आज संध्याकाळी आपण इकडली साईड भिजवलं जाईल, इकडे आणि या साईडला. आणि जे काय उगवायचे राहिले किंवा जे लहान आहेत रोपं, आजूबाजूला काही उगवत नाहीत ओल कमी असल्यामुळं, तर ती पण आता आपण जे भिजवणार आहोत त्याच्या मागे हे पण भिजून निघेल. आणि जे नाही निघलेत बियाणं ते पण निघून जाईल आता बघ. कारण उन्हाची तीव्रता भरपूर असल्यामुळे लवकरच रानं हडकत आहेत. त्यामुळे आपल्याला पाणी पण लवकर द्यावं लागतं आहे. पूर्ण आता एवढं क्षेत्राला पाणी द्यायचं, एक दिवस. तर असं शेतकरी मित्रांनो, पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये भेटूस. जय जवान जय किसान.